नमस्कार, तुम्ही पाहत आहे जिजाऊ अकॅडमी आणि मी विनोद बाहेकर. एनटीएन रिनीट संबंधी काही प्रश्न उत्तराचं पीडीएफ या ठिकाणी टाकलेलं दिसतं. तर यामध्ये कोणकोणत्या प्रश्नाची उत्तरं एनटीएन दिलेली आहे तर ते एकदा आपण चेक करू. आता त्यातला जो पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय पीडीएफ मधला, की परीक्षा फी परत मिळणार का? तर एनटीएन काय सांगितलेलं पहा, उमेदवारांचा सध्याचा पत्ता अपडेट करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 2 शहरं निवडण्याची संधी आपल्याला एनटीएन दिलेली आहे आणि परीक्षा फी बद्दल 21 मे 2026 पर्यंत अपडेट येईल. थोडक्यात आपल्याला आपल्या अकाउंटची जी माहिती आहे तर ती आपल्या बँक अकाउंटमध्ये जर का ते पैसे घ्यायचे असतील तर आपली माहिती साधारण 21 मे पर्यंत अपडेट करण्याची संधी एनटीए देऊ शकतं. त्यातीलच एक प्रश्न असा आहे की परीक्षेचे माध्यम बदलता येईल का? कारण बऱ्याच आपल्या मित्रांचं परीक्षेचं माध्यम चुकलेलं होतं. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. बघा, परीक्षेचं माध्यम बदलता येणार नाही. अगोदर जे तुम्ही माध्यम टाकलेलं आहे तर ते फायनल राहणार. पुढचा प्रश्न आहे की आधी मिळालेलं जे परीक्षा केंद्र आहे, थोडक्यात सेंटर आहे, तर तेच पुन्हा मिळेल का? तर यामध्ये एनटीनं थोडं आवश्यक नाही, म्हणजे थोडक्यात एकदम यस नाही म्हटलेलं. परीक्षा केंद्र उमेदवाराने निवडलेल्या शहरानुसार दिले जाईल आणि त्यामुळे पुनर्परीक्षेसाठी वेगळे सेंटर मिळू शकते. थोडक्यात जे अगोदरचं सेंटर आहे तर तेच 100% मिळेल, तर याची गॅरंटी नाही. यानंतर नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची तारीख आणि वेळ काय आहे? तर हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की 21 जून रविवार आहे आणि 2 वाजेपासून तर 5:15 ही वेळ 15 मिनिटं एनटीएनं एक्सटेन्शन दिलेलं आहे. यानंतर अतिरिक्त 15 मिनिटं जी दिले जातील तर त्यामध्ये काय काय होईल? तर यामध्ये तुमच्या कागदपत्रांची तपासणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यांचा संबंधित ज्या काय प्रक्रिया आहेत तर त्या सगळ्या प्रक्रिया या 15 मिनिटं अतिरिक्त मध्ये केल्या जातील. कारण यामध्ये बऱ्याचसा वेळ जातो विद्यार्थ्यांचा, सही असेल, थंब असेल, यामध्ये खूप सारा वेळ जातो. तर यासाठी ही 15 मिनिटं वाढवून देण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे की जी परीक्षेची वेळ आहे तर त्यामध्ये पुनर्परीक्षेची तारीख आणि वेळ काय राहील? तर हा प्रश्न जर अगोदरच झाला आपला. पुढचा जो आहे, सॉरी हे परत परत आलं होतं. 3 मे 2026 च्या परीक्षा केंद्रासंबंधी काही अडचणी आल्या तर नेमकं विद्यार्थ्यांनी काय करावं? जसं की समजा तुम्हाला असं आढळलं की काहीतरी परत वेगळा प्रकार होतोय किंवा तुम्हाला काही वैयक्तिक अडचण आली, तुमच्या काही गोष्टी निदर्शनास आली, तर एनटीएनं एक हेल्प डेस्क दिलेला आहे. यामध्ये खाली तुम्हाला दिसतंय, हे मी थोडं झूम करतोय. नीट यूजी 2026@nta.ac.in. तर यावर तुम्ही कागदपत्रांच्या पुराव्यासह कंप्लेंट देऊ शकता. ठीक आहे. यानंतर हे एक अजून काही प्रश्न आहे की आधी मिळालेले परीक्षा केंद्र हे घरापासून खूप दूर होते, तर आता काय करता येईल? तर तुम्ही जे परीक्षा केंद्र निवडणार आहात तर ते एनटीए रॅन्डमली देणार आहे. म्हणजे असं काही नाही की तुम्ही जे टाकलं तर तेच तुम्हाला मिळेल. म्हणजे थोडक्यात सिटी तर आपण टाकणार आहे, त्या सिटी मधील परीक्षा केंद्र आपल्याला मिळणार आहे आणि ते रॅन्डमली एनटीए देणार. आता पुनर्परीक्षेची जी तारीख आहे तर ती दुसऱ्या परीक्षेशी जुळत आहे, असा काही प्रश्न असू शकतो. तर आता यामध्ये काय आहे, तर यामध्ये बदल करता येणार नाही. दुसऱ्या परीक्षेसाठी जर का ही तुमची तारीख जुळत असेल, त्या दरम्यान जर का तुमचा एखादा दुसरा पेपर असेल तर त्याला आता इलाज नाही. ही जी तारीख आहे तर ही बदलली जाणार नाही. 21 जून फायनल डेट आलेली आहे. यानंतर पुनर्परीक्षेसाठी अतिरिक्त फी भरावी लागेल का? तर एनटीएनं हे सुद्धा स्पष्ट केलं, तर कुठलीही फी भरायचं काम नाही. उलटा आपल्याला रिफंड मिळणार आहे. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. आज आपण थांबूया. ओके, बाय.